हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब ब्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि आज आपण परत घेऊन आलो आहे नवीन रेसिपी. तर चला बघूया आज काय बनवतो आहे ते. तर आज आपण शेंगोळे बनवणार आहोत. तर त्यासाठी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आहे ना. आणि हे लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर, हिरवी मिरची हे घेतलं आहे. आणि आमच्या मावशी बनवते त्यांची रेसिपी आहे. आणि हा ओवा टाकायचा, हळद आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ. तर चला आता फोडणीची तयारी करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालून घेऊया, सोबतच कढीपत्ता. हे चांगल्या प्रकारे तडतडलं की त्यानंतर आपण बारीक चिरला कोथिंबीर घालू आणि सोबतच हळद. हे छान एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये वरून आपण पाणी घालायचं. पाणी एकदम जास्तही नको आणि कमीही नको. सोबतच आपल्या चवीप्रमाणे मीठ. तर याला आता आपल्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे. याला उकळी येईपर्यंत आपण साईडला हे जे मिश्रण आहे हे एकत्र करू. तर इथे आपण शेंगोळ्याचं पीठ तयार करत आहोत. तर यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आणि याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ रेडी झालं की आपल्याला अशा प्रकारे शेंगोळे बनवायचे आहे. तर तुम्हाला ज्या शेपचे हवे त्या शेपचे तुम्ही करू शकता, पण हा ट्रॅडिशनल शेप आहे. तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहे. याला उकळी आली की हे सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला अजून शिजू द्यायचं. आता याला छान 15 ते 20 मिनटं शिजू देऊया. तर 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगोळे चांगल्या प्रकारे शिजले आहे. आपलं पाणीसुद्धा थोडंसं आटलं आहे. तर आत्ता या मोमेंटला आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ते. तर चला आता मी टेस्ट करून सांगते की शेंगोळे कसे झाले ते. बाहेर छान असा पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये हे गरमागरम शेंगोळे. आहा, खूप गरम आहे आणि चव अगदी भारी आहे. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.